दिवाळीच्या पावन पर्वाची सुरुवात करणारी नरक चतुर्दशी आज देशभर साजरी होते। दिवाळीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये शरयू किनारी 26 लाख दिवे उजळून विक्रमही करण्यात आलाय। आजच्या दिवशी प्रभात काळी तेलानं उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे। असं मानलं जातं की या स्नानानं नरकातील यातना टळतात व आयुष्यात सुख समृद्धी येते। पुराणानुसार आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला होता। घराघरात दिवे, फटाके आणि आनंदाचा उत्सव साजरा होतो। उद्या लक्ष्मीपूजन असेल, संध्याकाळी किंवा रात्री लक्ष्मीपूजन करावं तर परवा बलिप्रतिपदा साजरी होईल। सत्व है और तत्व है, सत्व है और तत्व है। वीस तारखेला सोमवारी नरक चतुर्दशीचं पहिलं अभ्यंग स्नान हे आपल्याला करायचं आहे। सूर्योदयापूर्वी शक्यतो ते करावं, कारण प्रातःकाळ हा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे। नरक चतुर्दशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी 21 ऑक्टोबरला यावर्षी लक्ष्मीपूजन करायचं आहे। जी अमावस्या सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत आहे, अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायला सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे पंचांगात आम्ही 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण संध्याकाळी किंवा रात्री लक्ष्मीपूजन आनंदामध्ये सगळ्यांनी करावं।